काका, हा माझा मित्र विनायक बांदेकर. नमस्कार. नमस्कार. हा त्याचा मुलगा गौतम. नमस्कार. गौतमशी आपल्या आशुशी लग्न ठरलंय. आज वहिनी आलेल्या त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे, पण आपल्याला आजच लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. जरा लवकरची बघा गुरुजी, कारण लग्न ठरल्यानंतर फार वेळ काढणं आम्हाला पटत नाही. आणि आजकाल तर आपण काय काय ऐकतो, त्यापेक्षा जर मुलगी आणि मुलगा तयार असतील तर लग्न उरकून घेऊ. काय सुभाष? हा मग बरोबर. लवकरचा मुहूर्त आहे. पुढच्या महिन्यातला पहिला सोमवार 3 तारीख येते. दुपारी 12:30 मुहूर्त आहे. दुसरा गोरज मुहूर्त आहे संध्याकाळी 6:10 तुम्हाला सोयीचा असेल तो तुम्ही ठरवा. पण त्यानंतर मुहूर्त नाही आहे डिसेंबरपर्यंत. अहो नाही नाही, एवढ्या पुढे जायचंच नाही आपल्याला. आपण एकदा वहिनींना विचारलं असतं तर. नाही नाही, तिला पण लवकरचाच मुहूर्त हवाय. आपण एक काम करू, गोरज मुहूर्तावर करूयात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये सोयीस्कर होईल ते. हा, आम्हालाही चालेल. चालेल. ओके, मग ठरलं तर हाच मुहूर्त करू. चालेल. मग पुढच्या महिन्यात 3 तारखेला 6:10 मुहूर्त. काय रे गौतम, तुला चालेल ना? हा म्हणजे सगळ्यांना जसं वाटेल तसं काही प्रॉब्लेम नाहीये. चला मी येतो. अहो जेवून तरी जा. नाही, मला 2-3 ठिकाणी कामं आहेत. काका, मी नंतर येऊन तुम्हाला भेटतो. काय काय तयारी करायची ते सांगा मला नंतर. मी सर्व यादी करून पाठवतो. शरू पेढे आण आणि स्वामींना दाखव. गौतमराव, अभिनंदन. तुम्हाला पण. बरं गौतम, आईला कळून टाक. बरं सुभाष, आमच्या घरातलं आणि या पिढीमधलं पहिलं कार्य आहे, त्यामुळे आम्हाला सगळं सागर संगीत करायचंय. आणि मुलांनो, तुम्ही हे नको आणि ते नको करायचं नाही. आम्ही सगळं करणार आहे, सगळे विधी, सगळे सोपस्कार. काय वहिनी? मी काय म्हणतो विनया, बायकांना भेटू दे, म्हणजे सगळं काय ते ठरवतील त्या. अरे विनया काय, तुझ्या मुलीचा होणारा भावी सासरा आहे मी. आता तरी विनायकराव बोल. बरं विनायकराव, बस. अरे वा, सुनबाई हे बस. अरे गौतम, एकमेकांना पेढा तरी भरवा. बरोबर. बाय भरव ना. मामा, जेवणाची तयारी झाली ना सगळी? हो हो तयार आहे. मुलींना मदतीला आहे. हा कोणाला सांगू नकोस, पण मी एक फ्लॅट बघितलाय. आय न्यू तू शॉक होशील. 1 RK आणि मला खूप आवडलाय. घ्यायचा विचार चाललाय माझा, पण कळत नाही अजून काय करू. काय ना, मला असं वाटतं की दोघांना प्रायव्हसी मिळेल आणि कधी कधी आपण तिकडे जात जाऊयात, म्हणजे नेहमीच नाही, विकेंड्सला. अरे काम करू ना, उद्या जर तुला वेळ असेल ना तर आपण दोघं जाऊ. तुला आवडलं तर पटकन बोलणी करून टाकू ना. ऐक ना गौतम, हा मी काय म्हणतो, अनु. हा हा मम्मी आली. हॅलो. हाय अनु डार्लिंग. ऐक ऐक ऐक, मला ना आता तुझ्याशी जास्त बोलता नाही येणार. घरात पाहुणे आलेत, लग्नाची बोलणी सुरू आहे. तारीख आणि मुहूर्त काढतायत. काय? हा, आणि ताईला ना तुझ्याशी आता बोलता नाही येणार. मग कधी बोलता येईल? ते मला माहित नाही. आणि ऐक ना,
तुझा दादा आला होता काल आमच्या इथे. जय दादा. हा, का आला होता तो? त्याला काही समजलं तर नसेल ना. मला ना त्याला बघून खूप टेन्शन आलं. नाही नाही नाही, पण जय दादाला काहीच माहिती नाहीये. मग तो का आला होता इथे? हे बघ, आशूला प्रॉब्लेम होईल असं मी काहीच करणार नाही. मी कोणाला काही बोललेलो नाहीये, कोणाला काहीच सांगितलेलं नाही. आणि मी तिच्या परमिशन शिवाय तिचं नाव कोणालाच सांगणार नाही. ठीक आहे चालेल, मी ठेवते आता. मग कोणाचा नंबर आहे हा? आणि गौतमनी तुमच्या घरी का फोन केले? सुसाईड अटेम्प्टच्या आधी शेवटचा फोन तुमच्या घरचा का होता? अनु, अनु उठ. अनु, अनु उठ. आवाज करू नको आणि माझ्यासोबत चल. कुठे चल बोलली ना. काय रे, असं का पडलंयस इथे? जा जा, झोप आली असेल तर रूम जा. नाही काय नाही. तू जागा आहेस? हो अरे, झोपच येत नव्हती मला. तुला मिल्क हवंय? हा. काही बोललास का? नाही. मग कसा होता तुझा आजचा ऑफिसचा दिवस? बापरे, चक्क ऑफिसची चौकशी करतोयस. नाही म्हणजे तू दुसरीकडे कुठे जात नाहीस ना? नाही ना? ऑफिस, तिथून क्लब आणि मग घरी. कुठे गेला होतास का बाहेर ऑफिसच्या मीटिंगसाठी? का रे, काय झालं? नाही, ईशानचा फोन आला होता. तो बोलला की तू म्हणजे त्याने तुला लालबाग एरियामध्ये बघितलं. मला? एक्झॅक्टली. मी पण हेच बोललो त्याला, कसं पॉसिबल आहे? दादा आणि लालबाग एरिया. तेच तर. बाकी तू बरा आहेस ना? मी बरं आहे. गौतम, आय नो तुला याविषयी बोलायचं नाहीये, पण कधीतरी कोणाशी तरी बोलावंच लागेल ना. कधी कधी आपला गैरसमज होतो. समोरचा व्यक्ती आपल्यावर प्रेम करेलच असं नाही ना. मे बी समोरचा व्यक्ती आपला गैरफायदा घेत असेल. ए नाही दादा, गैरफायदा असं काही नाही दादा. अरे दोघेही जाग्यात? गोळ्या घेतलास ना? झोपला नाहीस अजून? नाही, जातोय, झोपायलाच जातोय. गुड नाईट. गुड नाईट.